अकोला तालुका क्रांतिकारकांचा तालुका आहे, आरेला कार्य करणारा तालुका आहे। परंतु जर इतिहास बघितला तर या अकोला तालुक्याला प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन केल्याशिवाय मारुतीराव पर्याय नाहीये। जर रेल्वे आपल्या अकोला तालुक्यातनं जर गेली नाही, जर आपल्याला देवटा या ठिकाणी जर एखादं स्टेशन भेटलं नाही तर आपल्या हातात देखील अनेक गोष्टी आहेत। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पाणी। हा जो काय रेल्वे मार्ग आपल्या अकोला तालुक्याच्या सरहद्दीवरनं जाणार आहे, या रेल्वे महामार्गामुळे पुढच्या 50 वर्षाचं कल्याण होणार आहे, पुढच्या पिढीचं कल्याण होणार आहे। आज आपण बघतोय पुणे नाशिक महामार्ग हा राज्यात सगळ्यात जास्त ट्रॅफिक असणारा महामार्ग आहे। चाकण MIDC जिथं अकोला तालुक्यातील अनेक तरुण तिथं रोजगारासाठी जातात, ती चाकण MIDC आता दिवसांदिवस वाढत चाललेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा जो रेल्वे महामार्ग आहे हा आपल्या तालुक्यातनंच गेलाच पाहिजे। एक आदर्श असं आंदोलन आपलं झालं पाहिजे का दिल्लीमध्ये देखील, दिल्लीच्या तख्ताला देखील कळालं पाहिजे का हा अकोला तालुक्याचा आवाज आहे। आणि जर हा रस्ता इथून जर रेल्वे महामार्ग गेला नाही तर मी देखील बाजीराव शेठ तुम्हाला सांगतो, पेसा कायदा असू द्या, जे काय आपल्या मनगटामध्ये दम आहे, हा रेल्वे मार्गच होऊन द्यायचा नाही या मताचा देखील मी आहे। त्यांना आपल्या जवळूनच जायचं आहे। पाण्याची जी रोटेशनची बैठक असेल बाजीराव शेठ, तिथं तुम्ही आपण सगळे गेलो पाहिजे। पुढचं रोटेशन या भंडारदरा धरणातनं असू द्या किंवा निळवंडा धरणातनं असू द्या, जोपर्यंत सकारात्मक निर्णय या आमच्या अकोला तालुक्यातील लोकांना मिळत नाही तोपर्यंत एक थेंब देखील या दोन्ही धरणातनं पाणी खाली जाऊन जाणार नाही, हे देखील आपण इथं स्पष्ट करूया।